नुकसान होते. करायचे काय, कोणाकडे जायचे आणि कोण समजू शकते असे दुःख शेतकऱ्यांचे. नमस्कार मंडळी, पडवळ ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत, खूप खूप मनापासून स्वागत. आजचे गव्हाचे खडे हे बघा, खूप नुकसान झाले आहे कारण मध्येच अवकाळी पाऊस आला आहे. त्यामुळे गहू खूप पडला, खूप म्हणजे आता एवढे खडे झाले आहेत ना, त्याच्यामध्ये सगळे मातीचे खडे आले खाली, खूप लोळला होता जमिनीवर. त्यामुळे खडे आले आहेत. त्याच्यात मशीनच लावले, पण त्या मशीनला कसं उंच उंच गहू असला तर ते वरच्यावर येतात, मग त्यामुळे चांगले गहू येतात. आमचे गहू तर खूप घाण तर आले, खडे पण आले, त्यातले त्यात पावसाने मार पण बसला त्याला. गव्हाचं एकदम असे सफेद गहू जलमले थोडेसे, एवढे खास म्हणजे बियाणं खूप चांगले होते. बुटके गहू असतात ते शहरात असतात त्याला, आणि हे मोठे मोठे गहू असतात ना ते इकडे गावी असतात. पण यावर्षी आम्ही म्हणलं की ते बुटकेवाले गहू तेच आपण लावू, म्हणजे त्याची ना पोळी चांगली खायला पण पचत आहे. आणि लावले तर थोडंसं निसर्गाची करणी, आपण काय करणार, निसर्गापुढं कोणीच काही करू शकत नाही. आता सध्या वातावरण असे चालले आहे, तर आंब्याचं नुकसान जसं असेल तसं शेतकऱ्यांना तर ते सहन करावंच लागतं ना, काय करणार. सरकार तर काही बघतच नाही आहे शेतकऱ्यांकडे. शेतकऱ्यांचे खूप हाल होतात, खूप. ते जे शेतात काम करते ना त्यांनाच कळते ते हाल. तेवढे गहू झाले तर त्याच्यामध्ये खूप खर्च झाला. त्याला काय सांगायचे आता,